आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. करूया. त्या पवित्र देव बापाचे आभार मानूया. त्याने मागील आठवडाभर आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण त्याने केलं, आपल्या जाण्या येण्यामध्ये आपलं सहाय्य केलं. मागील संपूर्ण आठवडाभर त्याने आपणास आशीर्वादित केलं, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. होय प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीत, तुला गौरव सन्मान देत. एक वार पुन्हा आम्ही तुझ्या समोर एकत्रित येत आहोत प्रभू. तुझी लेकरं, तुझी मंडळी, पवित्र देव बापा, तुझ्याकरिता, तुझ्या भक्तीकरिता या ठिकाणी एकत्र येत आहे. आणि पवित्र देव बापा, आम्ही आभार मानित प्रभू तुझी स्तुती करीत तुझ्या समोर येतो. आम्ही आभार मानतो तुझ्या सर्व उपकारांसाठी प्रभू, तुझ्या सहाय्यासाठी, तुझ्या संरक्षणासाठी, आशीर्वादांसाठी. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बापा, आज जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत, पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर पवित्र देव बापा. आणि परमेश्वर देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याचं सहाय्य, सामर्थ्य, मार्गदर्शन तू आम्हाला पुरव पवित्र देव बापा. आणि आजची भक्ती तू आशीर्वादित कर पवित्र देव बापा. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत असताना आमची विनंती आहे प्रभू, पवित्र देव बापा, जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव आणि त्यांना आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही सुखरूप घेऊन ये. आणि पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण देऊन ही भक्ती पवित्र देव बापा तुझ्या गौरवाकरिता आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. आजचा जो रविवार आहे, काहीतरी विशेष आज आहे. काय आहे माहिती आहे? आजचा रविवार कोणता आहे? पेंटेकॉस्ट संडे आहे. हा पेंटेकॉस्ट संडे म्हणजे पेंटेकॉस्ट लोकांचा दिवस आहे का? पेंटेकॉस्ट संडे म्हणजे असं आहे का? पेंटेकॉस्ट आम्हाला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जो पेंटेकॉस्ट पाहायला भेटतो, 50वा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताचं
पुनरुत्थान झाल्यानंतर आम्हाला जो पेंटेकॉस्ट संडे पाहायला भेटतो किंवा जो पेंटेकॉस्टचा दिवस पाहायला भेटतो 50वा, ज्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवरती उतरला, प्रभू येशू ख्रिस्ताने जे अभिवचन दिलं होतं की मी तुम्हाला अनाथ आणि एकटं असं सोडणार नाही, तर मी तुमच्यासाठी कैवारी पाठवेन. आणि हा कैवारी या 50व्या दिवशी, आता हा 50वाच दिवस का, तर याचा अभ्यास आपण केलेला आहे. मला माहीत नाही किती जणांना आठवतं, परंतु ज्यावेळेस आपण ग्रंथपंचकाचा अभ्यास केला, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद ज्यावेळेस आम्ही पाहिले, त्या ठिकाणी जी सणं आहेत ती सणं ज्यावेळेस आम्ही पाहिली, त्या सणांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण असेल, त्याचं पुनरुत्थान असेल, किंवा त्याचं स्वर्गारोहण असेल, किंवा हा पेंटेकॉस्टचा दिवस असेल, या सर्व गोष्टी त्या सणांमध्ये आम्हाला शिकायला मिळतात. त्या ठिकाणी आपण ते पाहिलेले आहेत. आज एवढंच सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे जेव्हा शिष्य त्या माडीवरच्या खोलीमध्ये एकत्रित आहेत, प्रार्थना करत आहेत, देवाचा आत्मा त्यांच्यावरती ओतल्या गेला आणि त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. आणि म्हणून आजचा पेंटेकॉस्ट संडे ज्यावेळेस सर्वत्र साजरा होत आहे, आपण देखील त्या दिशेने परमेश्वराचे आभार मानूया की त्याने आपल्याला एकटं आणि अनाथ सोडलं नाही, तर त्याने तो कैवारी आमच्यासाठी पाठवलेला. आणि म्हणून यावेळेस आपण गीत गाऊया, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. ज्याप्रमाणे शिष्य त्या ठिकाणी प्रार्थना करत होते, एकाग्रतेने ते लोक प्रार्थना करत होते आणि त्यांच्यावरती हा देवाचा आत्मा, हा पवित्र आत्मा ओतण्यात आला. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, होता प्रार्थना विश्वासे हो, होता प्रार्थना विश्वासे हो, येते अंत करना से हो, येते अंत करना से हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ हो, नाशी संकटा समोर हो, नाशी संकटा समोर हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री हो, बुद्धि जैसे पत्रोपत्री हो, बुद्धि जैसे पत्रोपत्री हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, ये तो प्रार्थनेचा तास हो, ये तो प्रार्थनेचा तास हो, होता सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा
करा प्रार्थना अखंड, नका पडू देव खंड. आमच्या प्रार्थनेच्याच वेळेमध्ये नव्हे तर आमच्या जीवनामधून प्रार्थनेचा यज्ञ हा सतत सुरू असणे हे आमच्यासाठी आशीर्वादाचं. आणखीन एक गीत गाऊया उपासना संगीतातून. 152 नंबरचं चेतीवा आम्हा दिना, पवित्र आत्म्या येऊनी. पवित्र आत्म्याचं जे काम आमच्या जीवनामध्ये आहे प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की हा देवाचा आत्मा आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालविणारा आहे, जो आम्हाला सर्व प्रकारचं सामर्थ्य देणार आहे. जणू काही ज्या प्रकारे गीत करता म्हणतो, चेतीवा आम्हा दिना, चेतीवा आम्हा दिना, तो आमच्यामध्ये ते सामर्थ्य आणि ख्रिस्ताचा आवेश आमच्यामध्ये तो वाढविणारा असा देवाचा आत्मा आहे. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. जॉय आपल्याकरिता आज एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. सलाम.
आपण यावेळेस एक स्तोत्रभाग वाचूया. स्तोत्रसंहिता 3, 1 ते 8. स्तोत्रसंहिता 3, 1 ते 8. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, मजवर उठलेले बहुत आहेत. याला देवाच्या ठाई तारण नाही, असे माझ्या जीवाविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझे गौरव, तू माझे डोके वर करणारा आहेस. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करीतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरातून माझे ऐकतो. मी अंग टाकिले व झोपी गेलो. मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, मी त्यास भ्यावयाचा नाही. हे परमेश्वरा, उठ. माझ्या देवा, मला तार. तू माझ्या सर्व वैरांच्या तोंडात मारिले आहे. तू दुर्जनांचे दात पाडिले आहे. तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. पवित्र परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की तारण परमेश्वराच्या हातून होते आणि तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. आम्हाला माहिती आहे की तारण करणारा हा परमेश्वर आहे. तारणाचा दुसरा मार्ग नाही किंवा दुसऱ्या कोणाकडूनही तारण आम्हाला पाहायला भेटत नाही. तर वास्तविक पाहता जेव्हा दावीद या ठिकाणी तारणासंदर्भात बोलतो त्यावेळेला तो परमेश्वराच्या त्या कार्याची आठवण करतो जे मनुष्याच्या जीवनामध्ये सोडविण्याचं काम परमेश्वर करतो. मनुष्य ज्या ज्या संकटांमध्ये सापडतो, मनुष्य ज्या ज्या अडचणींमध्ये सापडतो, मनुष्य ज्या ज्या दुःखांमध्ये सापडतो, दावीद एक राजा आहे आणि त्या युद्धामध्ये, त्या संकटांमध्ये दावीदाने परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे की परमेश्वरच आहे जो मनुष्याला सोडविणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आम्ही नवीन कराराच्या दृष्टीने पाहतो, तारण म्हणजे आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून सोडविणारं परमेश्वराचं काम आहे. आम्हाला मुक्ती देणे, आमचं तारण करणे, या दृष्टीने परमेश्वरच मनुष्याच्या जीवनामध्ये हे परमेश्वराचं काम आहे की परमेश्वर मनुष्याचं तारण करतो, त्याला सोडविणारा, त्याला मोकळं करणारा. आणि वचन सांगते की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. आम्हाला सोडवणारा तो आमचा परमेश्वर आहे. ज्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे, ज्या प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्या जीवनामधले सर्व प्रकारची बंधनं तोडणारा हा परमेश्वर आहे. ती बंधनं तोडून आम्हाला मुक्त करणारा, आम्हाला सोडविणारा, आमचं तारण करणारा आणि आम्हाला आशीर्वादित करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वरावर ज्या प्रकारे दावीद राजाने आपली सर्व भिस्त टाकले, त्या प्रकारे तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीसाठी, प्रत्येक दुःखासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही परमेश्वरावरती भिस्त टाकू शकतो, कारण तो आम्हाला सोडविणारा आमचा परमेश्वर आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण देवबापाची स्तुती करूया, त्याची आराधना आपण करूया. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. देवबापांनी आपल्याला हा सुंदरसा दिवस दाखवला म्हणून आपण त्याचे आभार मानूया व त्याची स्तुती करूया व आपण काही गीत गाऊया. पहिलं गीत आपण गाऊया, तव सहवास घडावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा, क्षणभर विरह नसावा, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा.
राहो सुंदर सजनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी राहो सुंदर सजनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी देह विभो हा माझा देह विभो हा माझा कोठेही मग स्वर्गच जीवा कोठेही मग स्वर्गच जीवा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा मिळो षडस अनेकाया कंदमुळे वा मज प्रभुराया मिळो षडस अनेकाया कंदमुळे वा मज प्रभुराया तुझवडी ममस्ता तुझवडी ममस्ता अमृतानुभवच मज तो भावा अमृतानुभवच मज तो भावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा मृदुल फुलाची सुखकर शय्या किंवा प्रस्तर कांडणी जाया मृदुल फुलाची सुखकर शय्या किंवा प्रस्तर कांडणी जाया हृदयात ते कोणी हृदयात ते कोणी असता कसन शब्द ठावा असता कसन शब्द ठावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा हे प्रिय कांदा सर्व सुखाच्या घे घे माझे तन मन वाचा हे प्रिय कांदा सर्व सुखाच्या घे घे माझे तन मन वाचा ख्रिस्ता मन प्रिय ख्रिस्ता ख्रिस्ता मत प्रिय ख्रिस्ता अविनाशी तू मात्र विसावा अविनाशी तू मात्र विसावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा क्षणभर विरह नसावा क्षणभर विरह नसावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा दुसरं आपलं सर्वात येणारं असं गीत आहे जय जय प्रभू येशू की. आपण गाऊया. जय जय प्रभु येशू की हालेलुया जय जय प्रभु येशू की हालेलुया
सब पाप धो लो अब तुम अपने हृदय को जिसमें रहे नादान। खून की धारा बहती सूली से जिसमें धुले सब पाप धो लो अब तुम अपने हृदय को जिसमें रहे नादान। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। आहा हालेलुया, ओ होसाना ला 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 हालेलुया में। ग्रहण करो तुम आज यीशु को प्रेम की बहती धार, उसको बना लो केवल हारा, नाव लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को प्रेम की बहती धार, उसको बना लो केवल हारा, नाव लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया, ओ होसाना ला 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 हालेलुया में। मेरा प्रभु जी ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। आहा हालेलुया, ओ होसाना ला 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 हालेलुया में। हरदम होगे साथ यीशु के खुशी और शांति आराम। आएगा वह लेने तुम्हें, रहना तुम तैयार। हरदम होगे साथ यीशु के खुशी और शांति आराम। आएगा वह लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। आहा हालेलुया, ओ होसाना ला 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 हालेलुया में। तिसरं गीत आपण गाऊया, तू पवित्र पवित्र है. आपण सर्वजण मिळून गाऊया. तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र
स्वर्ग में है, तू सामर्थी योग्य है। तू स्वर्गों के स्वर्ग में है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू करुणा निदान है प्रभु, महान है प्रभु। तू करुणा निदान है प्रभु, तू अत्यंत महान है प्रभु। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू अधर्मों को क्षमा करता है, सारे रोगों को चंगा करता है। तू अधर्मों को क्षमा करता है, सारे रोगों को चंगा करता है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। चौथं गीत आपण गाऊया, येशू तेरी दया से. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा। फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। तू है
शालोम शांति देने वाला तू है यहोवा नीसी जय हरदम देने वाला तू है यहोवा शालोम शांति देने वाला तू है यहोवा नीसी जय हरदम देने वाला धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मरा नहीं जिंदा हूँ यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से अब तक मरा नहीं जिंदा हूँ धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद 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 राजा तेरा धन्यवाद 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 राजा तेरा धन्यवाद 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 पिता तेरा धन्यवाद 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 पिता तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ खरोखर देवप्पा तुझ्याच दयेमुळे हे सुंदरसे जीवन आम्ही जगतो देवप्पा देवप्पा तुझ्याच कृपेमुळे आम्ही पुढे चालतो देवप्पा आपण सर्वजण उभे राहूया व प्रार्थनेत जात असताना एक गीत गाऊया पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ यीशु ही मार्ग है यीशु ही
यीशु ही मार्ग, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, और यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा। आपण प्रार्थना करू. देवप्पा, सुंदरसा दिवस तू आम्हाला दाखवला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा, तू आमच्यासोबत देवप्पा हफ्ताभर राहिला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा, जे हा दिवस बघू शकले नाहीत देवप्पा, त्यांच्या आत्म्यास तू शांती दे देवप्पा, त्यांच्यासोबत तू राहा देवप्पा. तुझी पवित्र उपस्थिती देवप्पा या मंडळीत आहे देवप्पा, मग तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा, आजची जी होणारी भक्ती आहे देवप्पा तुझ्या हाती देतो देवप्पा. आजच्या होणाऱ्या भक्तीवर देवप्पा तुझा आशीर्वाद असो देवप्पा. व देवप्पा, जे बाळकसाहेब बोलतील देवप्पा, त्यांना देवप्पा त्यांच्या ओठांना तू स्पर्श कर देवप्पा. तुझी कृपा त्यांना पुरव देवप्पा. देवप्पा, ते वचन समजण्याकरिता व त्यातून बोध घेण्याकरिता आमचे बुद्धीला तू स्पर्श कर देवप्पा. देवप्पा, आमच्यासोबत तू राहा देवप्पा. इथं बसलेला हर एका जनावर तुझा आशीर्वाद असो देवप्पा. देवप्पा, जे येण्याच्या मार्गावर असतील देवप्पा, त्यांचा तू मार्ग मोकळा कर देवप्पा. देवप्पा, त्यांच्यासोबत तू राहा देवप्पा. व देवप्पा, जे काही कारणाने येऊ नाही शकले देवप्पा, त्यांच्यासोबत तू राहा देवप्पा. त्यांची पण तू आठवण ठेव देवप्पा. त्यांच्या सर्वांसोबत तू राहा देवप्पा. देवप्पा, मंडळी देवप्पा, खूप जणांना काही प्रॉब्लेम्स असतील देवप्पा. देवप्पा, तू तुझ्या नावात ते प्रॉब्लेम्स मिटव देवप्पा. देवप्पा, त्या सर्वांसोबत तू राहा देवप्पा. देवप्पा, कोणी आजारी असेल, ज्यांना काही झालं असेल देवप्पा, त्यांना पण तू तुझ्या स्पर्शाने बरं कर देवप्पा. देवप्पा, आमच्या सर्वांचा तू यूज कर देवप्पा. देवप्पा, आमच्या सर्वांना देवप्पा सुवार्ता पसरवता येऊ दे देवप्पा. तू देवप्पा आमच्या सर्वांसोबत तू राहा देवप्पा. सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. आजचा दिवस तुम्हाला दाखवला म्हणून तुझे खूप खूप आभार मानतो देवप्पा. आज इथून पुढची भक्ती देवप्पा मी तुझ्या हाती देतो देवप्पा. देवप्पा, आम्ही सर्वांना तू देवप्पा सांभाळ देवप्पा. 5 दिवसभर आम्हाला सगळ्या सैतानांच्या हल्ल्यांपासून देवप्पा, खतऱ्यांपासून, सर्वांपासून तू सांभाळ देवप्पा. ही लहानशी प्रार्थना धनतारणा प्रभू ख्रिस्त तारक याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. एफिसकरास पत्र आपल्या समोर आपण ठेवूया आणि एफिसकरास पत्रावरती अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत मागच्या 2 आठवड्यांमध्ये पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय आणि चौथ्या अध्यायातली पहिली 16 वचने येथवर आपण विचार केलेला आहे. पहिल्या रविवारी आपण वचन पाहत असताना मंडळी आणि तारणाची जी योजना आहे त्यावरती आपण विचार केला, ज्यामध्ये पहिल्या 3 अध्यायांवरती आपलं लक्ष आपण केंद्रित केलं होतं. मागच्या रविवारी ऐक्यता, कारण आपल्याला माहिती आहे की ह्या पत्राचा मुख्य विषयच मुळात ऐक्यता आहे, युनिटी आहे. ही ऐक्यता त्यावेळेस, ही ऐक्यता यावेळेस परमेश्वर देवबाप आमच्याकडून, मंडळीकडून जेव्हा आम्ही त्याच्या शरीराचे अवयव म्हणून जेव्हा आमचं पाचारण झालेलं आहे, तेव्हा आमच्यामध्ये ही ऐक्यता असावी, आमच्यामध्ये ही युनिटी असावी, ही देवाची इच्छा आहे. आणि ही आजपासून आहे असं नाही, तर आरंभापासून आम्हाला परमेश्वराच्या योजनेमध्ये ही ऐक्यता पाहायला भेटते. मुळातच आमचा परमेश्वर देव जो आहे हा सहभागितेचा परमेश्वर आहे, तो त्रैक्य परमेश्वर आहे. आणि त्रैक्यामधली जी ऐक्यता आहे त्या प्रकारची ऐक्यता देवाला आपल्या लोकांकडून अपेक्षित आहे, आपल्या मंडळीकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला वारंवार या गोष्टीची खात्री देतं की आम्ही त्या ऐक्यतेमध्ये चालावं, त्या ऐक्यतेमध्ये वाढावं. आज चौथा अध्याय 17 पासून तर पुढची जी वचने आहेत 5वा अध्याय 21 पर्यंत, म्हणजे 4:17 ते
5:21 पर्यंत आज आपण विचार करणार आहोत. या प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा आज एक वार आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करत आहोत, त्याकडे आमचं लक्ष लावत आहोत. प्रभू तू आमचं सहाय्य कर, प्रभू तू आमचं मार्गदर्शन कर, प्रभू तू आमच्यासोबत बोल. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे ते तू आम्हावरती ओत. आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आता जेव्हा आपण 4:17 ते 5:21 पर्यंत वाचतो, आम्हाला त्यामध्ये काय शिकायला मिळतं या वचनांमध्ये? तुम्ही जर ही वचने वाचून काढली तर तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नियम तुम्हाला पाहायला भेटतील. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे आमचं जीवन जगायचं आहे, जो रोजचा दिवस आमच्या पुढे येतो त्यामध्ये आम्ही कशा प्रकारे आमचं जीवन जगायचं आहे, त्याविषयीचं मार्गदर्शन या वचनांमध्ये आहे. आणि म्हणून आज जेव्हा हा संदर्भ आपल्या समोर आपण ठेवत आहोत, हा विषय आपण आपल्या समोर ठेवूया की विश्वासणाऱ्यांचे जीवन. विश्वासणाऱ्यांचे जीवन, तुमचं आणि माझं जीवन. तुम्ही आणि मी रोज जो दिवस आम्हाला प्राप्त होत आहे, या रोजच्या दिवसामध्ये तुमचं आणि माझं जीवन कसं असायला पाहिजे ते आम्हाला या शास्त्र भागातून पाहायला भेटतं. आता 4:17 ते 5:21 पुष्कळ सारी वचने आहेत आणि म्हणून ही सर्व वचने आपण वाचणार नाही, परंतु तुम्ही मात्र घरी गेल्यानंतर निश्चित पुन्हा एकदा ही वचने वाचून काढायची आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ही वचने वाचतो त्यावेळेस पावलाने विश्वासणाऱ्यांच्या रोजच्या जीवनासाठी केलेलं जे मार्गदर्शन आहे, मंडळीला केलेलं जे मार्गदर्शन आहे, विश्वासणाऱ्यांना केलेलं जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला स्पष्टपणे पाहायला भेटतं. फार कठीण नाही आहे, फार किचकट नाही आहे, फार गुंतागुंतीचं नाही आहे, म्हणजे आम्हाला समजायला फार कठीण होईल. पुष्कळांचं असं असतं की आम्ही वचन तर वाचतो परंतु ते आम्हाला समजत नाही. असं काही कठीण या वचनांमध्ये नाही, अगदी सहज, सरळ आणि सोपं समजेल या प्रकारे पावलाने या वचनांमध्ये मंडळीचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून आज या विषयावरती, कोणत्या विषयावरती? विश्वासणाऱ्यांचं जीवन या विषयावरती ज्यावेळेस आपण मनन करत आहोत, आपल्याकडे ही सुंदर संधी आहे की आपण आपल्या जीवनाचं परीक्षण आज आम्हाला करता येईल. आमच्याकडं एक मोठी संधी या विषयावरती मनन करत असताना आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून जी पहिली गोष्ट आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या जीवनाविषयी पाऊल या ठिकाणी सांगतो, ती पहिली गोष्ट आहे की विश्वासणाऱ्यांचं जे जीवन आहे ते जगासारखं नसून ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे असतं. पहिली गोष्ट काय आहे? विश्वासणाऱ्यांचं जीवन. तुम्ही आणि मी या जगामध्ये असताना, या जगामध्ये आमच्या रोजच्या दिवसाला आम्ही सामोरे जात असताना आमचं जे जीवन आहे ते जगाप्रमाणे नसून ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे ते असायला पाहिजे. ही पहिली बाब आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आम्ही या जगात आहोत परंतु आम्ही या जगाचे नाही. आम्ही या जगाचे होतो परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव होण्याकरिता आम्हाला या जगातून बाहेर बोलावलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याचदा आमच्या मनामध्ये हा विचार येऊ शकतो, पुष्कळदा अनेकांकडून मी हे ऐकलेलं देखील आहे की पाळक साहेब, आम्ही या जगामध्ये असताना आपल्याला या जगाप्रमाणे व्हावं लागतं, आपल्याला या जगाप्रमाणे आचरण करावं लागतं. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की आम्ही या जगामध्ये असताना परमेश्वराच्या वचनाचं जे मार्गदर्शन आहे, परमेश्वराचं जे वचन आहे ते आम्ही बाजूला ठेवावं आणि जगाच्या नियमाप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढं जावं लागेल असं पुष्कळदा आम्हाला वाटू शकतं. परंतु आम्ही हे निश्चित समजून घ्यावं की आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन बाजूला ठेवून जगाच्या नियमाप्रमाणे जगू शकत नाही. जगाच्या नियमाप्रमाणे आम्ही आचरण करू शकत नाही. जेव्हा आम्हाला असं वाटतं की जगात राहत असताना आम्हाला जगाप्रमाणे वागावंच लागेल, हे कोणासाठी आहे?
ज्यांचं जीवन या जगापुरती मर्यादित आहे, जे या जगासाठी आहेत आणि जे या जगामध्येच नाश पावणार आहेत, ते जगासाठी आहेत. आणि म्हणून जगातलं सर्व सुख, जगात जे काही असेल ते मिळवण्यासाठी ते कुठल्याही स्तराला गेले तरी हरकत नाही. परंतु ज्यांना पाचारण झालेलं आहे, ज्यांना ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव होण्यासाठी बोलावलेलं आहे, ज्यांची सहभागिता देवाबरोबर आहे, जे या जगामध्ये असताना ज्यांना स्वर्गाच्या राज्याचं नागरिकत्व मिळालेलं आहे, ते लोक कुठल्याही परिस्थितीमध्ये जगाच्या नियमाप्रमाणे वागू शकत नाही. या जगात त्रास होईल, आमचा लॉस होईल, आमचं नुकसान होईल, आम्ही अडचणीत येऊ, हरकत नाही, आम्ही या जगाचे नाही, या जगात आम्हाला त्रास होईल. आणि म्हणून पाऊल आम्हाला ही गोष्ट सांगतो की आम्ही या जगाच्या नियमाप्रमाणे आमचं आचरण आम्ही ठेवू शकत नाही. जर आम्ही चौथा अध्याय आणि 17 ते 21 वचने जर आपण वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटल. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोरडे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही, तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. पाऊल या ठिकाणी आम्हाला काय सांगतोय? पाऊल या ठिकाणी आम्हाला जगाच्या संदर्भात सांगतो. जग कसं आहे, जगाचं जीवन कसं आहे. 18 ते 19 वचने यामध्ये पाऊल आम्हाला सांगतो की जगामध्ये काय आहे? अंधकारमय बुद्धी त्यांची आहे, कठीण अंतःकरण त्यांचं आहे, अज्ञान आहे, देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत, हावरेपणा, अशुद्धता आणि कामातुरपणा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. जगातलं जीवन कसं आहे या सर्व गोष्टी 18 ते 19 वचनांमध्ये पाऊल आम्हाला सांगतो. आणि पाऊल त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने हे सांगतो, परंतु तुम्ही येशूविषयी, तुम्ही ख्रिस्ताविषयी असं शिकलेले नाही. आम्हाला जी ख्रिस्ताची शिकवण मिळालेली आहे, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिक्षण दिलेलं आहे, जी शिकवण आम्हाला मिळालेली आहे, त्यामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे. त्याप्रमाणे तुमचं आणि माझं आचरण या जगामध्ये असायला पाहिजे. प्रियांनो, देवाचं वचन जे आहे ना, हे आम्हाला जीवनाकडे घेऊन जाणारं आहे. परंतु जग जे आहे ते अंधकारमय आहे आणि त्यांची बुद्धी अंधकारमय आहे आणि सर्व प्रकारचं वाईट आम्हाला या जगामध्ये पाहायला भेटतं. देवाची इच्छा आपल्या लोकांसाठी ती नाही. आणि म्हणूनच देवाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर होण्यासाठी त्या सर्व अंधकारातून, त्या सर्व अज्ञानातून, त्या सर्व अशुद्धतेतून आम्हाला बाहेर काढलं आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जणू काही आमचं रोपण केलेलं आहे. ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आम्हाला बनविण्यात आलेलं आहे. आणि मग हे ख्रिस्ताचं शरीर कसं चालतं? हे ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे चालतं, हे ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आपलं आचरण ठेवणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे ख्रिस्ताचं शरीर आहोत, त्या आम्हासाठी त्याची जी शिकवण आहे, त्याचं जे शिक्षण आहे, ते आम्हाला त्याप्रमाणे आचरण करायचं असतं. आता पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा जो बेस आहे, ज्या बेसिक गोष्टी आहेत, पुष्कळदा त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. आम्ही ज्यावेळेस बाप्तिस्म्याचे वर्ग होतात, ज्यांचे बाप्तिस्मे झालेले आहेत, ज्यांनी क्लासेस अटेंड केलेले आहेत, त्यांना माहीत आहे की आपण या वर्गांमध्ये काय करतो. आपण शिक्षणाचं जे बेस आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा जो बेसिक पाया आहे ना, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला बेसिक गोष्टी माहीत नसल्यात की मग आम्हाला पुढचे जे काही कठीण प्रसंग असतात, जे क्लिष्ट प्रसंग असतात, ते आम्हाला हाताळता येत नाही. आणि म्हणून
पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की आता मी काय करावं, हे वचनानुसार आहे की नाही, हे देवाला आवडेल की नाही आवडेल. आमच्या जीवनामध्ये जेव्हा अशा प्रकारचे क्लिष्ट प्रश्न निर्माण होतात की वचनाप्रमाणे आहे की नाही, याचा अर्थ काय आहे की जे बेसिक आहे कुठंतरी आम्ही ते मिस केलेलं आहे. जसं एखादा मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना जो फॉर्म्युला असतो, जर फॉर्म्युला विसरलो तर पुष्कळदा ते गणित सॉल्व करणं कठीण जातं, ते समजतच नाही. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये जे बेसिक आहे ते आम्ही मिस केलेलं असतं. परंतु हे मात्र निश्चित आहे की ख्रिस्ताचं शरीर ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणेच ते आपलं आचरण ठेवणारं आहे. आणि म्हणून वचन 20 मध्ये तो आम्हाला तेच सांगतो. वचन 20 मध्ये तो म्हणतो, परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही, तुम्ही तर त्याचेच ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले आहे. तुम्हाला आणि मला शिक्षण मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं आचरण ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, विश्वासणाऱ्यांच्या जीवनासंदर्भात पाऊल बोलत असताना आम्हाला सांगतो की विश्वासणाऱ्यांचं जे जीवन आहे हे नवीन झालेलं जीवन आहे. पूर्वी आम्ही जगामध्ये होतो, जगाच्या नियमाप्रमाणे जीवन जगत होतो, परंतु आता जेव्हा आम्ही त्या ठिकाणाहून बाहेर आलेलो आहोत, आम्हाला ख्रिस्ताच्या शरीरात बोलावलेलं आहे आणि आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आम्हाला नवीन बनवते, आम्हाला नवीन बनवते. जी प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते आणि जिने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण, त्याची शिकवण आत्मसात केलेली आहे, त्या व्यक्तीचं जीवन बदललेलं जीवन आहे. जी व्यक्ती म्हणते की मी येशूवर विश्वास ठेवला, मी येशूचे शिकवण जे आहे ते आत्मसात केलेलं आहे, परंतु जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठलाही बदल नाही, याचा अर्थ कुठंतरी चूक होत आहे. देवाचं वचन, प्रभूचं शिकवण, त्याचं शिक्षण मनुष्याचं जीवन बदलणारं आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांचं जीवन कसं आहे तर पाऊल या ठिकाणी सांगतो की विश्वासणाऱ्यांचं जीवन हे बदललेलं जीवन आहे. जर आम्ही 22 ते 32 वचने जर वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं ते असे की आता शिक्षण काय आहे, तो 21व्या वचनात म्हणतो शिक्षण मिळाले असेल, आणि ते कसे, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा पण पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे, म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊत, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. 22 ते 32 वचने या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचली, आणि या 22 ते 32 वचनांमध्ये आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, विश्वासणाऱ्यांचं नवीन जीवन आम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून
अगदी वचन 22 मध्येच तो म्हणतो की जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. आम्ही जगामध्ये ज्या प्रकारे आमचं आचरण होतं ते आचरण घेऊन आम्ही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये येऊ शकत नाही. त्या जीवनाला घेऊन कसं जीवन आहे ते कपटाच्या वासनांनी युक्त असं जीवन आहे. आमचं पूर्वीचं जीवन कसं आहे, जगातलं जीवन कसं आहे, तर ते कपटाच्या वासनांनी युक्त आहे, ते नाश पावणार आहे. आणि ते घेऊन आम्ही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, ते घेऊन आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये येऊ शकत नाही. जर आम्ही तसा प्रयत्न केला तरीही प्रियांनो आमचा नाशच त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि म्हणून आमच्यासाठी या ठिकाणी स्पष्ट मार्गदर्शन आहे की जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करा. तो कपटाच्या वासनांनी युक्त आहे आणि त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही काय केले जात आहात, तो म्हणतो मनोवृत्तीत तुम्ही नवे केले जात आहात आणि देवसदृश्य असा नवा मनुष्य तुम्ही धारण करा. काय शिकवतं हे जीवनामधला जो नवीनपणा आहे ना ते आम्हाला शिकवतं. जुनं ते होऊन गेलं, पहा ख्रिस्तामध्ये ते सर्व कसे आहेत, नवीन आहे. नवीन उत्पत्ती आहे, नवीन मनोवृत्ती आहे, नवीन विचार आहे. जुनं जे होतं, जे नाश पावणार आहे, ते सगळं संपत चाललेलं आहे. आणि तुम्ही आणि मी त्या ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन केलेले आहोत. आणि पाऊल या ठिकाणी म्हणतो की देव सदृश्य असा नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. कोणासारखं आम्हाला बनायचं आहे? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं आम्हाला आमच्या जीवनामध्ये बनायचं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तासारखं आम्हाला बनायचं आहे. आणि तसं बनण्यासाठी आम्ही जोपर्यंत जुन्या स्वभावाचा त्याग करत नाही तोपर्यंत आम्हाला ख्रिस्तासारखं होता येत नाही. आणि जर आम्हाला ख्रिस्तासारखं होता येत नाही तर हे खात्रीपूर्वक समजून घ्या की आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि जर आमचं प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास हा स्वर्गाच्या राज्यासाठी नाही, त्या सार्वकालिक जीवनासाठी नाही, जर पाप क्षमेसाठी नाही, तर मग आमचा विश्वासही व्यर्थ अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास हा पापक्षमेसाठी आहे, हा सार्वकालिक जीवनासाठी आहे, हा स्वर्गाच्या राज्यासाठी आहे. जर आम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त जो मुख्य कोनशिला आहे, जो मस्तक आहे, आम्हाला त्याच्यामध्ये रचल्या जायचं आहे, आम्हाला त्याचं शरीर बनावंच लागेल. हा एक साचा आहे, हा हे एक मापनदंड आहे की जोपर्यंत आम्ही त्यामध्ये फिट होत नाही आमचा प्रवेश त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी आम्हाला फार स्पष्टपणे सांगतो की तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि देवसदृश्य असा नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. आता एक लिस्ट या ठिकाणी पावलाने दिलेली आहे की काय करा आणि काय करू नका. जी वचने आपण वाचली त्यामध्ये एक फार मोठी यादी दिलेली आहे, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. मग पाऊल काय म्हणतो, काय करू नका? त्यामध्ये तो म्हणतो लबाडी करू नका, चोरी करू नका. तो म्हणतो तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. तो म्हणतो की सैतानाला वाव देऊ नका. तो म्हणतो की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. कडूपण, संताप, क्रोध, गलबला, निंदा आणि दुष्टपणा ही तुमच्यापासून दूर असावी. किती गोष्टी सांगितल्यात? किती गोष्टी सांगितल्यात? काउंट केल्यात का? लबाडी, चोरी, रागात असता सूर्य मावळू नये, सैतानाला वाव देऊ नका, कुचके भाषण न निघो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कडूपण, संताप, क्रोध, गलबला, निंदा आणि दुष्टपणा. किती झालेत? 12 गोष्टी झाल्यात. पाऊल म्हणतो की ह्या करू नका.
दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी तुमच्यापासून दूर असोत. आम्ही परीक्षण करू शकतो की या 12 किती गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत. रोजच्या जीवनामध्ये किती गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला पाहायला भेटतात. कदाचित आम्ही लबाडी करत नाही, कदाचित आम्ही चोरी पण करत नाही. आम्ही लबाडी करतो की नाही, आम्ही चोरी करतो की नाही, हे आम्हालाच माहीत आहे. आमच्या मनामध्ये राग, तो म्हणतो तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आमच्या मनामध्ये राग पुष्कळदा घर करून बसतो. तो म्हणतो की रागात असताना सूर्य मावळू नये, म्हणजे जेव्हाच्या तेव्हाच राग संपवता आला पाहिजे. जर तो संपला नाही तर मग सैतानाला वाव मिळतो. आणि म्हणून लगेच तो म्हणतो की सैतानाला वाव देऊ नका. कुचके भाषण, काही अर्थ ज्याला नाही, ज्यामध्ये सर्व प्रकारची निंदा आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचं वाईट आहे, दुष्टता आहे, तो म्हणतो तुम्ही ते दूर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तो म्हणतो पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. ह्या ज्या 12 गोष्टी आहेत ना, ह्या आम्ही आमच्या जीवनामध्ये करण्याच्या द्वारे आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करतो. आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न केव्हा करत असतो? जेव्हा देवाचा आत्मा आम्हाला काहीतरी सांगतो की तू हे करू नको, आम्ही ते करतो. जेव्हा देवाचा आत्मा म्हणतो की तू हे कर आणि आम्ही ते करत नाही, आम्ही काय करतो? आम्ही देवाच्या आत्म्याला आम्ही खिन्न करत असतो. पाऊल म्हणतो की तुम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. आज पेंटेकॉस्टचा दिवस आहे, 50वा दिवस, ज्या दिवशी पवित्र आत्मा त्या शिष्यांवरती ओतण्यात आला आणि त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले. आज तो दिवस आहे, पेंटेकॉस्टचा सण. जुन्या करारामध्ये आम्ही वाचलेला आहे ना, पेंटेकॉस्टचा सण. या पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा शिष्यांवरती ओतण्यात आलेला आहे. कशासाठी ओतण्यात आलेला आहे? यासाठी की शिष्यांनी त्याचं ऐकावं, यासाठी की पवित्र आत्म्याने शिष्यांना मार्गदर्शन करावं, सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवावं. परंतु जेव्हा आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देत नाही, आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये खिन्न करत असतो. मग काय करू नका हे आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय करा हे पण आम्हाला या ठिकाणी पाऊल सांगतो. मग काय करा? तो म्हणतो खरे बोला, रागवा पण पाप करू नका. परवानगी आहे रागवण्याची, परंतु सूर्य मावळू देऊ नका. सूर्य मावळला, राग मनात राहिला, सैतानाला वाव मिळेल. सैतानाला वाव मिळाला की मग त्या ठिकाणी पाप घडेल. आणि म्हणून पाऊल म्हणतो की तुम्ही रागवा पण पाप करू नका. चांगलं ते उद्योग तुम्ही करत राहा, यासाठी की तुमच्याकडं गरजवंतांना देण्यासाठी तुमच्याकडं असायला पाहिजे. आणखीन तो म्हणतो की जे चांगलं ते बोला, इतरांच्या उन्नतीकरिता तुम्ही बोला. तुम्ही उपकारी असा, कनवाळू असा आणि क्षमा करणारे असा. यातल्या किती गोष्टी आम्ही करतो? ह्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेल्या आहे, खरं बोलण्यासाठी सांगितलेलं आहे ना, पाप करू नका म्हणून सांगितलेलं आहे, चांगला उद्योग करण्यासाठी सांगितलेलं आहे, यासाठी की आमच्याकडं काहीतरी असायला पाहिजे गरजवंतांना देण्यासाठी. आमचं बोलणं हे कसं असावं? इतरांच्या उन्नतीकरिता आमचं बोलणं असायला पाहिजे. आम्ही उपकारी असावं, आम्ही कनवाळू असावं आणि क्षमा करणारे असावं. ह्यातल्या किती गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो हे आमच्यासाठी पाहण्यासारखं आहे. कारण देवाचा आत्मा या गोष्टींच्या माध्यमातून हा आमच्या जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला दिसून येईल. तिसरी गोष्ट, आपण 2 गोष्टी आतापर्यंत पाहिल्या. विश्वासणाऱ्यांचं जीवन हे जगासारखं नसून ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं की विश्वासणाऱ्यांचं जीवन हे नवीन झालेलं जीवन आहे. आणि तिसरी गोष्ट जी आपण पाहत आहोत ती म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून दिसून येणाऱ्या गोष्टी. काय काय विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून दिसून येतं? तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तुम्ही आणि मी त्याचे लोक झालो, त्याचं शरीर झालं, त्याच्या शरीराचे अवयव झालोत, तर मग आमच्या जीवनामधून काय दिसून येईल त्याकडं आपण लक्ष लावूया.
5वा अध्याय 1 ते 21 वचनांमध्ये आम्हाला किती गोष्टी सांगितलेल्या आहेत. लवकर आपण पाहूया. त्या पहिली गोष्ट पहिल्या 2 वचनांमध्ये आम्हाला पाहायला भेटते आणि पहिल्या 2 वचनांमध्ये आम्ही पाहतो, तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. काय आहे पहिलं, काय दिसून येईल आमच्या जीवनामधून? पहिली बाब पाऊल आम्हाला सांगतो की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून प्रेम दिसून येईल, ती प्रीती दिसून येईल. का बरं? कारण आमच्या समोर त्याच प्रकारचा कित्ता सादर करण्यात आलेला आहे. देवाने आमच्यावरती प्रीती केलेली आहे आणि पाऊल म्हणतो की तुम्ही त्याचं अनुकरण करणारे व्हा. आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करणारे बनायचं आहे. तर ख्रिस्ताने काय केलं? ख्रिस्ताने प्रीती केली. कशी प्रीती केली? स्वतःला त्याने अर्पण केलं, यज्ञ म्हणून त्याने स्वतःला देऊन टाकलं. पहिली गोष्ट यामध्ये आम्हाला पाहायला भेटते की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून प्रेम, प्रीती दिसून येते. ही प्रीती आपल्या लोकांसाठी आहे, ही प्रीती वैऱ्यांसाठी आहे, ही प्रीती जगातील प्रत्येकासाठी आहे. आम्हाला माहिती आहे की देव कोणाचाही द्वेष करत नाही. देव पापाचा द्वेष करतो. देवाला वाईट गोष्टींचा वीट आहे, परंतु परमेश्वर मनुष्यावरती प्रीती करणारा आहे आणि म्हणून कोणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये आपला मित्र असो, आपला नातलग असो, आपला वैरी असो, आपला शत्रू असो, कोणीही असो, प्रत्येकावरती आपण आपल्या जीवनामधून ख्रिस्ताचं प्रेम जे आहे ते दिसून येईल. त्यानंतर 3 ते 7 वचनांमध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे? परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्पळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो, ती उचित नाही, तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. काय आहे दुसरी गोष्ट? विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून जसं प्रेम दिसून येतं, त्याचप्रमाणे पावित्र्य देखील विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून दिसून येतं. पवित्रता देखील आम्हाला दिसून येते. तुम्ही त्याचं आचरण करा. त्याने प्रेम केलं, तुम्ही प्रेम करा. तो पवित्र आहे, तुम्हीही पवित्र असा. आपण मागं पण या गोष्टीचा विचार केला होता. देवाला सर्वात जास्त वीट कोणत्या गोष्टीचा असेल तर ती आहे मूर्तीपूजा. मूर्तीपूजेचा देवाला वीट आहे, तो राग करतो. अशांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही, आम्हाला माहीत आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही आणि मी मूर्तीपूजा नाही करत, परंतु परमेश्वराचं वचन जे आम्हाला सांगतं की जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा कोण आहे? हा मूर्तीपूजक आहे. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा आणि लोभी हा कोण आहे? हा मूर्तीपूजक आहे. आणि पाऊल त्या ठिकाणी गृहीत धरून सांगतो की तुम्हाला हे माहीतच आहे, अशा व्यक्तीला देवाच्या राज्यात अधिकार नाही. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही या गोष्टींकडे सहजपणे दुर्लक्ष करतो. परंतु हे परमेश्वराचं वचन अतिशय स्पष्ट अशा प्रकारचं आहे. जर ह्या गोष्टी आमच्या जीवनात असतील तर आम्ही मूर्तीपूजक ठरतो. आणि जर आम्ही मूर्तीपूजक ठरतो याचाच अर्थ आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये अधिकार नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टींसंदर्भात आधीच सावध करून ठेवतं की आम्ही
अशा गोष्टींपासून आम्हाला अलिप्त ठेवायचं आहे. प्रेम दिसेल, पावित्र्य दिसेल. तिसरी गोष्ट आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून पाहायला भेटते 8 ते 14 वचनांमध्ये. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधकाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. ही तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून प्रकाश आम्हाला पाहायला भेटतो. प्रकाशाचं फळ काय आहे, कशामध्ये दिसून येतं, कसा प्रकाश दिसून येईल? तुमच्यातून आणि माझ्यातून कसा प्रकाश दिसून येईल? आमच्या जीवनामधून सर्व प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्यता ह्यामध्ये प्रकाशाचं फळ आहे. जर या गोष्टी आमच्यामध्ये आहे, सर्व प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्यता जर आमच्या जीवनामधून लोकांना दिसते, याचाच अर्थ आहे की हा ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे तो लोकांसमोर आम्हाला ठेवता येतो. प्रभूला काय संतोषकारक आहे, प्रभूला काय संतोषकारक आहे हे तुम्ही समजून घेत चला. आज आम्ही अंधारात नाही, आज आमच्याकडे प्रकाश आहे. आम्हाला माहित आहे की देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही. देवाला मोठी मोठी यज्ञ केलेली आवडतात. देवाला मोठमोठी यज्ञ केलेली आवडतात. बरोबर आहे की देवाला आज्ञापालन आवडतं. आमच्याकडे आज प्रकाश आहे. आज आम्हाला समजतं की देवाला काय संतोषकारक आहे, देवाला काय आवडतं, याचा प्रकाश आम्हाला मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या प्रकाशामध्ये चालायचं आहे. ज्यावेळेस आम्ही त्या प्रकाशामध्ये चालतो, हा प्रकाश आमच्या जीवनामधून इतरांपुढे देखील आम्हाला सादर करता येतो. प्रकाश त्या ठिकाणी आहे. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट 15 ते 21 वचनांमध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रियांनो, ही चौथी गोष्ट आहे. विश्वासणाऱ्यांचं जीवन हे पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून पवित्र आत्मा जर आमच्या ठाई राहणारा आहे, तर मग अज्ञान, मूर्खपणा, द्राक्षरसाने बेताल होणे हे आम्हाला निश्चितच शोभत नाही. आम्ही देवाचे आहोत, आम्ही त्याचं शरीर आहोत. पवित्र आत्म्याने भरलेलं आमचं जीवन आहे. देवाचा आत्मा आपल्या प्रत्येकाला चालवणारा आहे. जर तो आमच्यामध्ये वस्ती करणारा आहे, तर ज्या सर्व गोष्टी करू नका म्हणून या वचनांमध्ये आपण वाचलेल्या आहेत, प्रियांनो, त्या आम्हाला शोभत नाही. पाऊल म्हणतो की त्या सोडा आणि आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने परिपूर्ण व्हा. मी तुम्हाला सांगितलं की पेंटेकॉस्ट संडे हा पवित्र आत्मा जो शिष्यांवरती ओतण्यात आलेला आहे, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देण्यात आलेला आहे, प्रियांनो, त्याने परिपूर्ण, त्याने भरलेलं अशा प्रकारचं जीवन आमचं असायला पाहिजे. काय काय असतं पवित्र आत्म्याने भरलेल्या जीवनामध्ये? ज्या गोष्टी करू नका त्या गोष्टी बाजूला सारलेल्या असतात.
आत्म्याची फळे आम्हाला त्या ठिकाणी दिसतील. आणखीन पाऊल त्या ठिकाणी सांगतो की स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध, अंतःकरणात प्रभूला गायन वादन करणे आणि सर्व गोष्टींसाठी त्याची उपकार स्तुती करणे. आमच्या जीवनामध्ये आम्ही संघर्ष करत असलो तरीही प्रभूची उपकार स्तुती, आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंद आहोत त्यासाठीही प्रभूची उपकार स्तुती, सर्व गोष्टींसाठी प्रभूची उपकार स्तुती आम्हाला पाहायला भेटते. सर्व गोष्टींसाठी उपकार स्तुती. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन कधीच शांत असं राहत नाही, काहीतरी देवासाठी चालू आहे. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन कसं असतं, हे देवासाठी उत्साही असतं, आविषी असतं. ते एकतर एकांतात आपल्या अंतःकरणामध्ये गीते गात राहतील, प्रभूची आराधना करत राहतील, ते जगामध्ये असतानाही ते परमेश्वराची स्तुती करत राहतील, ते संधी शोधत राहतील की मी कोणाला माझ्या प्रभू येशूबद्दल सांगू, मी कोणाला माझ्या जीवनातली साक्ष सांगू, मी माझ्या प्रभूसाठी कोणतं गीत गाऊ. सतत आणि सतत त्यांचं लक्ष हे देवाकडं लागलेलं असतं आणि ते आपल्या अंतःकरणातून, ते आपल्या आत्म्यापासून परमेश्वराची उपकार स्तुती करणारे असतात. आत्म्याने भरलेलं जीवन हे या प्रकारचं असतं. प्रियांनो, फार मोठा विषय हा आहे, अजून पुष्कळ काही आहे, परंतु या ठिकाणी आपण थांबूया. किती गोष्टी आज आपण पाहिल्यात. आपण पाहिलं की विश्वासणाऱ्यांचं जीवन हे जगासारखं नसून ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे आहे. आमचं जीवन ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे आहे का याचं आम्हाला परीक्षण करता येईल. विश्वासणाऱ्यांचं जीवन हे नवीन झालेलं जीवन आहे. माझ्या जीवनामध्ये काही नवीनपणा आहे का, की मी अजूनही त्याच वाईटामध्ये जगत आहे. जो जुना मनुष्य त्याचा मी त्याग केलेला आहे का. माझं जीवन नवीन झालेलं आहे काय. माझं जीवन जर नवीन झालेलं आहे तर माझ्या जीवनातून लोकांना काय दिसून येईल. माझ्या जीवनातून लोकांना प्रेम दिसून येईल, ते पावित्र्य दिसून येईल, तो प्रकाश दिसून येईल. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन माझं लोकांना दिसून येईल. या आपले डोळे बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं परीक्षण आपण करूया. आपल्या जीवनाकडे आपण पाहूया. आज पुष्कळशा गोष्टी या वचनांमधून आमच्या समोर आहेत. आम्ही कुठं कमी पडतो, आम्ही कुठं उणे आहोत, आम्हाला कुठं उठण्याची गरज आहे, आम्हाला काय करण्याची गरज आहे. प्रियांनो, या सर्व गोष्टी आज देवाचं वचन स्पष्टपणे आमच्यासोबत बोलत आहे. स्पष्टपणे आमच्यासोबत बोलत आहे. ज्या गोष्टी करू नका म्हणून ते सांगतं, त्यापैकी किती गोष्टी आज मी करत आहे. ज्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेल्या आहेत, किती गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे. आमच्यासाठी हे महत्वाचं आहे प्रियांनो, कारण परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये तो आमच्यावरती प्रेम करणारा आहे आणि म्हणून देवाचा आत्मा त्याच्या वचनांमधून या गोष्टींची आठवण आम्हाला करून देतो. यासाठी की आमची सुधारणूक व्हावी, यासाठी की आम्ही त्या ख्रिस्तासारखं बनावं, यासाठी की तो जो मुख्य कोनशिला आहे त्याच्या त्या साच्यामध्ये आम्ही रचले जावं, आम्ही त्याच्यासारखा आकार घ्यावा. आम्हाला त्याला योग्य प्रतिसाद द्यायला पाहिजे. आणि म्हणून देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. त्या आत्म्याने भरलेलं जीवन जगा. प्रभुदेवी बापा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा प्रभू, तू तुझ्या वचनांच्या द्वारे आमचं मार्गदर्शन करतोस, याबद्दल तुझे आभार मानतो. मी प्रत्येकाला तुझ्या हातांमध्ये देत आहे आणि आम्ही विशेष तुझे आभार मानतो. प्रभू, तू आम्हाला जगाच्या वाईटापासून वेगळं केलं आणि तुझ्यामध्ये आम्हाला रोवलेलं आहे. तुझ्यासारखं होण्यासाठी तू आमचं पाचारण केलेलं आहे. तुला योग्य प्रतिसाद देण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.